भीमा नेटाने पावलं टाकत होता. घोंगडीचं खाली आलेलं एक टोक स्वतः भोवती गुंडाळून नामदेव सोबत चालत होता. काहीच वेळात पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. खळखळण्याचा आवाज जवळ येत होता. ते आता ओढ्याजवळ आले होते. भीमाने कंदील नामदेवकडे दिला. पायताण काढून डाव्या हातात घेतलं आणि उजव्या हातात नामदेवला उचलून तो ओढ्यात शिरला. पाणी थंडगार होतं. तसे त्याच्या अंगावर शहारे आले. ओढा चांगला 15-1 फूट तरी रुंद होता. भीमाच्या पायांचा डुबुक डुबुक असा आवाज येत होता. काही क्षणात तो ओढ्यापलीकडे पोचला आणि त्याने पायताण खाली टाकलं. तो नामदेवला खाली उतरवून पायताण घालू लागला. तेवढ्यात ओढ्यातून डुबुक डुबुक असा पावलांचा आवाज आला. भीमानं चटकन मागे वळून पाहिलं. कंदील ओढ्याच्या दिशेनं केला, पण कुणीही दिसलं नाही. आपल्याला आवाज आला की भास झाला या विचारात असताना नामदेव बोलला, तात्या, मला बी आला आवाज, कुणीतरी पाण्यात चालण्यावानी.